नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय. मागील काही दिवसापूर्वी मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इतिहासामध्ये क्रांतिकारी असे बदल घडवणारा निर्णय या ठिकाणी आता आपल्याला एक परिपत्रकाच्या द्वारे थोडक्यात आपण या ठिकाणी तुम्हाला त्याची माहिती सांगणार आहे आणि लवकरच त्याचा शासन मान्य जी.आर एकदा आपल्याला प्रसिद्धीस पाहायला मिळेल. तत्पूर्वी आपण या ठिकाणी थोडक्यात जो काही सामान्य प्रशासन विभागात राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय जाहीर होतात ते आपण या ठिकाणी आता सविस्तर या ठिकाणी पाहतोय. आता या अगोदर जे काही तुम्हाला इतर ठिकाणी जे पाहायला मिळालं होतं ते कोणत्या पक्षाचे स्टिकर होते, सीमोचं त्यांचं एक ऍडव्हर्टाईज जी सोशल मीडियाची टीम असते त्यातून आपल्याला त्या गोष्टी पाहायला मिळाल्या होत्या. पण आता या ठिकाणी आपण जे काही सविस्तर पाहतोय ते बघा. जनसंपर्क कक्ष मुख्यमंत्री सचिवालयामधून जे काही भेटलंय ते या ठिकाणी आपण पाहतोय. मंत्रिमंडळाचे निर्णय 13 एप्रिलला जे झाले होते ते आपण या ठिकाणी त्यात सगळ्यात पहिल्यांदा शासनाच्या भरती प्रक्रियेत सुधारणा, उमेदवारांसाठी सुलभता तंत्रज्ञानाचा स्वीकार करणारं हे या ठिकाणी आहे. संयुक्त परीक्षा योजनेमध्ये 18 सेवांचा आणि 93 संवर्गाचा समावेश झालेला या ठिकाणी पाहतोय. सामान्य प्रशासन विभागाच्या अंतर्गत हा निर्णय या ठिकाणी झालेला पाहतोय. मग हे बघा, 18 सेवा 93 संवर्ग यामध्ये सगळ्यात महत्वाचं एकूण या विविध सेवांतर्गत 102 या संवर्गाची संख्या 102 केलेली आहे आणि संयुक्त परीक्षा योजनेमध्ये 18 सेवांचा आणि 93 संवर्गाचा समावेश होते. आता आपली जी सरळ सेवा होणार आहे, काय म्हणतोय आपण, एमपीएससी मार्फत जी सरळ सेवा होणार आहे, सरळ सेवा, ही सरळ सेवा या 18 नव्या सेवा किती 18 सेवा किती 18 सेवांच्या अंतर्गत आपल्याला 93 संवर्ग नवीन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि ह्या 93 संवर्गामध्ये ह्या सरळ सेवांचा समावेश असलेला आपल्याला पाहतोय. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर निपुण सेतू पोर्टल सुरू करणार वगैरे त्याच्याबद्दल सविस्तर व्हिडिओ आपण या ठिकाणी बघितलेला आहे. आता विकसित महाराष्ट्रात 2047चा जो काही विजन आपण डोळ्यासमोर ठेवलं होतं आणि तो कृती आराखडा डोळ्यासमोर ठेवून हे बदल आपल्याला पाहायला मिळतात. तर बघा, 33 विभागामध्ये सुमारे 110 आस्थापना आहेत आणि 3600 अधिक संवर्ग या ठिकाणी आहेत. या संरचनेत सरळ सेवा भरती संदर्भात 1400 अधिक सेवा प्रवेश नियम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यातूनच एक संध सुलभता, पारदर्शकता, परिणामकारकता, कालबद्ध निवड प्रक्रिया राबवण्यासाठी ही जी सुधारणा करण्यात आलेली आहे त्याचं हे कारण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या सुधारणा सेवा प्रवेशामध्ये नियमामध्ये मोठा बदल आहेत आणि सगळ्यात महत्वाचं यामध्ये पदोन्नतीसाठी स्वतंत्र संवर्ग संरचना ही सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे आणि मृत संवर्गाची पुनर्रचना देखील होणार आहे. मृत संवर्ग होत आहेत. आपण प्रत्येक आकृतीबंधामध्ये एखादं पद मृत संवर्गामध्ये गेलेला आपण पाहायला मिळतोय. त्याचा हा भाग आहे. तर बघा काय बदल होणार आहेत. सेवा प्रवेश नियमातील व्यापक बदल होणार आहेत. मग त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं 547 सेवा प्रवेश नियमामध्ये बदल होऊन शैक्षणिक पात्रता, मग ते बदल कोणत्या घटकामध्ये केले जाणार आहेत. शैक्षणिक पात्रता, अनुभव, कौशल्य आणि प्राधान्य निकषाचे सुसूत्रीकरण करून त्यामध्ये बदल होईल. अनुभवाच्या अटींचे सुसूत्रीकरण केलं जाणार आहे. महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित गट अ ब परीक्षामध्ये पद्धतीचा जो काही विचार आहे तो विस्तार या ठिकाणी केला जाणार आहे. यामध्ये एकूण 57 संवर्गामध्ये पदभरती केली जात होती पहिली आणि त्यामध्ये सुधारणेनंतर 45 नव्या संवर्गाचा समावेश या ठिकाणी होऊन 102 नवे संवर्ग या ठिकाणी होत आहेत. आता नवीन सेवा तयार केलेल्या आहेत त्यांनी. बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती केल्या जाणाऱ्या सेवा व्यतिरिक्त 18 नवीन सेवा निर्माण करण्यात आलेल्या आहेत आणि नवीन सेवामध्ये प्रशासकीय विभागातील एकूण 93 संवर्गाचा समावेश या ठिकाणी पाहायला मिळतोय. गट ब अराजपत्रित आणि गट क संवर्गाचे प्रशासकीय आणि तांत्रिक गटात वर्गीकरण होते. बघा, गट आणि गट ब असं तांत्रिक संवर्ग मध्ये गट प्रशासकीय संवर्ग आणि तांत्रिक संवर्ग. तांत्रिक म्हणजे कोणता, बघा, एखाद्याचं सिव्हिल झालेला असेल, एखाद्याचं ऍग्रिकल्चर झालेलं असेल. बघा, मग हे जो तांत्रिक सिलेबस आपल्याला पाहायला मिळतो त्याचं संवर्ग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत वेगवेगळे. मुलाखतीऐवजी पदोन्नती आणि प्रतिनियुक्ती, नामनिर्देशन कोट्यातील काही राजपत्रित संवर्गातील पदे ही मुलाखतीने भरण्याऐवजी पदोन्नती आणि प्रतिनियुक्तीने, म्हणजे मुलाखतीला पूर्णपणे या ठिकाणी छाट दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मुलाखतीसाठी पूर्णपणे आपल्याला या ठिकाणी इथं म्हणजे कोणासाठी ठराविक, बरं का, राज्यसेवेमधून ज्या पद भरतील त्याला मुलाखत होणार आहे.
मात्र PSI ची बंद होणार नाही. कालच त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे. PSI ची मुलाखत बंद होणार नाही आणि स्किल टेस्ट सुद्धा बंद होणार नाही, हे पण लक्षात असू द्या. त्यानंतर कालबाह्य संवर्गाचे पुनर्गठन, अराजपत्रित संवर्गासाठी नो इंटरव्ह्यू पॉलिसी. बघा, त्यानंतर ह्याच्यावरती काल व्हिडिओ बनवलेला आहे. निवड न झालेल्या उमेदवारांसाठी निपुण सेतू उपक्रम. बघा, प्लॅन बी सुद्धा सरकारने या ठिकाणी दिलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. मग निपुण सेतू काय आहे त्यावरती सुद्धा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. डिजी लॉकरद्वारे कागदपत्र पडताळणी. हे जे डिजी लॉकर आहे हे भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयामार्फत डिजी लॉकर हे सुरक्षित डिजिटल दस्तऐवज व्यासपीठ या ठिकाणी स्पर्धा परीक्षा करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. आणि त्यामध्ये तुमचे जेवढी डॉक्युमेंट असतात गव्हर्नमेंटची ती आपल्याला शैक्षणिक असतील, नंतर इतर काही तुमचे कास्ट सर्टिफिकेट, दिव्यांग, अन्य स्थानांतर, गुणपत्रक वगैरे हे सगळे त्याच्यामध्ये लॉक असणार आहे. आणि त्यामुळे तुम्हाला अधिक बळकट प्रक्रिया, सुलभ बळकट म्हणजे मजबूती देत आहेत आणि प्रक्रिया सुलभ करून देत आहेत. तर आपल्याला विद्यार्थी मित्रांना या दृष्टिकोनातून खूप मोठा फायदा होणार आहे. आणि जी काही क्रांती होते स्पर्धा परीक्षेमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये, तर ही जी क्रांती आहे त्यातले सगळ्यात महत्वाचे मुद्दे हे डिजी लॉकर, निपुण सेतू, नो इंटरव्ह्यू पॉलिसी, पुनर्गठन आणि निरसन, काही पद निरसित केले जाणार आहेत आणि मुलाखती ऐवजी पदोन्नती. बघा, आणि या माध्यमावरती सगळ्यात महत्वाचं आपल्याला पाहायला मिळतं त्यामध्ये गट राजपत्रित सेवांचे प्रशासकीय तांत्रिक गटात वर्गीकरण, म्हणजे संवर्ग आणि तांत्रिक संवर्ग असे 2 गटात वर्गीकरण आणि संवर्ग अजून विस्तारित केले जाणार आहेत. नवीन सेवा निर्माण केलेल्या आहेत 18. आणि त्यानंतर अनुभव अटींचे सुसूत्रीकरण, अनुभव अट वगैरे ही सरळ सेवेसाठी काढून टाकली जाणार आहे. अशा पद्धतीने या मूळ गाभ्यावरती जो बदल होतोय कोणता, आपल्याला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार होत आहे आणि उमेदवारांसाठी सुलभता निर्माण करण्याचं काम या घटकांना धरून, या घटकांवरती आधारित या ठिकाणी होताना पाहायला मिळणार आहे. आणि हेच सगळ्यात महत्वाची बाब आपल्यासाठी ही खूप दिवसापासून पाहायला मिळत होती. एक सगळ्यात महत्वाचं जी घोषणा झाली की सरळ सेवा ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतली पाहिजेत, सरळ सेवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतली पाहिजेत. हा आनंदाचा निर्णय या ठिकाणी होतोय. आणि जो काही या ठिकाणी भरती प्रक्रियेमध्ये घोटाळे होत होते ते घोटाळ्याला पूर्णपणे या ठिकाणी आता बंद होतील असा विश्वास या ठिकाणी आपल्याला वाटतो. आणि त्यामुळेच विविध वर्गातून देवेंद्र फडणवीस साहेबांचं या ठिकाणी अभिनंदन केलं जातंय. बघा, ही अपडेट होती आपल्यासाठी महत्वाची, कारण हा जो निर्णय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला तो निर्णय या ठिकाणी काही दिवसात याचा GR देखील आपल्याला पाहायला मिळेल. GR आल्यावरती तुम्हाला ही देखील काय त्या GR मध्ये विस्तृतपणे काय दिलेलं असेल त्यावरती देखील तुम्हाला काय स्पष्टीकरण या ठिकाणी देऊया. कारण अजून कोणते संवर्ग त्यामध्ये ऍड केलेत हे अजून स्पष्ट झालेलं नाही. आणि ते संवर्ग आपल्याला कोणते झालेले आहेत त्यामुळे आपल्याला अंदाज येईल की कोणती परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवेची होणार आहे आणि कोणती होणार नाही. यावरती सुद्धा अजून संदिग्धता आपल्याला बाकी आहे. लवकरात लवकर मी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. या ठिकाणी थांबतो, भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.